त्याच्यात घोडाळे भेटलेत, पण मग सगळ्यात जास्त जेलीफिश असत. समुद्र किनाऱ्यावर जे पळताना दिसणारे खेकडे आहेत ना, ते हे खेकडे. हे सहसा सापडत नाही, पण मग आता हे सर दिसलो म्हणून मग ते का घेतलं आपण. बघा हो, पण शिव होईल वर दोन्ही टोकावर येईल. आता पकड जो स्टॉप जाळी वर येईल किनाऱ्या कसा ओढून घेतला नाही तर आता जाळी वर येईल म्हणजे हैसर ना मुख्य रापण चालू होते. पण आता जी बघता तर मग रापण ओढू पुन्हा सुरुवात झाली असा. आता ही रापण वर येईपर्यंत बरंच मेहनत असा. आपल्या ताटात जो मासो पडता तो असंच पडत नाही, त्याच्या मागे किती लोकांची मेहनत असताना ती बघूया. कारण मग ही मेहनत दिसत नाही. पडद्यामागचे जे कलाकार असतात ना, ते पडद्यामागचे कलाकार आपल्याला दिसत नाही कधी. आपल्या जसं याच्याबद्दल बोलतोय तसंच सगळ्यांचे पाय बघा, पण एका माणसाचे पाय चला घोडा वर घेतले नाही आता आणि घोडा वर घेतात. लागला ओढा खाली खाली बसा ना लाट बघा कसली की तो पैक सब गया आप लोग. ये चल 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 अमित वरी ये वरी आहे मारतले नांदेचे ये वरी जाऊ दे, सरळ जाऊ दे. होळीचं गेटअप खूपच छान आता. पिवळ्या फुलांनी ही सजवलेली होळी खूपच छान दिसत आता. पुढे 84 खेड्याचं काय आता तरी 2 पानात आंब्याच्या लाईनात पाणी सोडून ठेव आणि खात्री करून देतो महाराज. तर नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण इला असा मीठमुंबरी माशांचे गाव याच नावाने ही ओळखली जाणारी. तर मग कालचीवाडी रापण संघ मीठमुंबरी यांचं आज मुहूर्त असा. आजच्या या शुभ दिवशी म्हणजेच मंगळवारचा दिवस पकडून त्यांनी सुरुवात करूचा विचार केला असा. आणि मग हेच कसं असणार तो आपण बघूसाठी गेलो. तर मग ह्यो पारंपरिक रापण कशा पद्धतीत असतं ते आत्तापर्यंत आपण बघितलं. पुन्हा त्याची आज सुरुवात होणार आहे या वर्षीची आणि ह्यो मुहूर्त आपण तुमच्यापर्यंत आणण्यासाठी गेलो. तर बघूया आपल्यासोबत आपले सगळे बांधव असत आणि हे कशा प्रकारे केलं जातं ही पारंपरिक रापण.
ती आपण बघूया आज. चला चला सुरुवातीक तर घेतलं नाही असं पुढे बघूया काय आहे ते. समुद्र अगदी सकाळच्या टायमात हसताना आपल्या जाणवता. खळखळणारा जो आवाज आहे तो अगदी आपलं स्वागत करतो असा. आपण आज जसं बोललो ना मीठ मुंबरी खालचीवाडी, तर खालचीवाडी रापण संघ मीठ मुंबरी हैसरीला आणि आपल्यासोबत आपले बांधव असत. तर मग आधी यांचं नाव विचारा. तुमचं नाव सांगा. रवींद्र गावकर. आणि यांच्यासोबत आपले बाकीचे बंधू असतील. तर मग सगळ्यांची आपण गाठभेट घेऊया, विचारपूस करूया आणि आपल्या मुहूर्ताक सुरुवात करूया. आजचा जो मुहूर्त असा रापण महोत्सव रापणचो. होळी भेटलं म्हणजेच होळी जर बघितलं तर मग होळी बघितल्यानंतर आपल्या सगळ्यात पहिलं जे आठवता ते आपला मच्छीमार बंधू. म्हणजेच आम्ही हैसरले कोकणात बोलतो तर गावी. सोबतच कसा की मग होळी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात पण येईल असं की आपण आता सध्याच्या तयारीत असं. तर मग आजचं कारण काय ना ते बघूया. कसं असं की प्रत्येक गोष्टी सुरुवात जेव्हा करतात ना त्या सुरुवात करण्याक मुहूर्त. आता ह्योच मुहूर्त आपण बघणार असं कसं असं. कारण आजच्या या शुभ मुहूर्तावरती म्हणजेच आजचं मंगळवार पकडून रापण जी असं ना त्या रापणे सुरुवात करतात. म्हणजे या मुहूर्ताचं आजचा दिवस असा मंगळवार खूपच शुभ दिवस मानला जाता. त्याप्रमाणे आपण बघूया आता पुढे कसं आहे. पारंपरिक रापण आहे त्याचा आजचा मुहूर्त असा आणि ह्यो कशा प्रकारे असता ना तो बघूया. चला तर मग आपण पुढे जाऊया. सध्या झेंडो बांधताना दिसतं तसं. तर मग ह्यो चालू आणि आपल्या या होळीचं नाव लक्ष्मी असं दिलेलं असं. बघा याच्याशी संबंधित बऱ्याच गोष्टी असतील. लक्ष्मी बोललो तर मग सर्वात शुभ असं मानलं जाणार हे नाव लक्ष्मी. होळी सजवण्याचं काम तसंच त्याच प्रकारे चालू झालं असं. होळी सजवू सूर्यफुला खूपच छान प्रकारे अगदी पिवळ रंग सूर्याच्या कलर होतो. हो फुला सजवताना फुलां होळी सजवताना आपल्या खैसर बघू मिळतात. हो. तुमचं नाव कसं? आनंद गावकर. आनंद गावकर. आणि तुम्ही? गुरुनाथ मारुती गावकर. गुरुनाथ सरपंच. अरे वा. सांगायचं सांगता वेगळी गोष्ट असतात. बरोबर बरोबर आहे बरोबर आहे. प्रोटोकॉल वाट लावला असतो मी हे जो माहिती आहे. खालचीवाडी रापण संघ श्री मुंबरेश्वर मुंब्रादेवी प्रसन्न लक्ष्मी. ट्रेडिशनल व्हिडिओ मध्ये आणि ह्याच्यामध्ये जाळी चढवून ठेवलेली असा होळीत. होळी सजवण्याचं काम अगदी जोरात चालू असा. ठीक बघा अजून फुलं आणलं नाही. रापण खेचताना जे आपण जाळ्या खेचूसाठी जे दांड्या वापरतात ना ते म्हणजे दांडके घेऊन चाललेत काका. तुमचं नाव कसा? मधुकर जयराम गावकर. गावकर. चला काकांका त्यांचं काम करू दे, आपण आपलं काम करूया. तर न गावकर बंधू आज पूर्ण तयारीत दिसतात. खालच्या वाडीतले विठ्ठल गावकर बघा. तर मग अख्खे गावकर जे बंधू आहेत ना आपले म्हणजे हेच बांधव आज आपला मुहूर्त करतात.
खालचीवाडी रापण संघ याचं मुहूर्त करतात आणि आज कशा प्रकारे असणार ना तो आपण बघू गेलो असं. चला आपण पुढे जाऊया. सकाळ झाला पिवळी फुलं भारी सकाळ झाली मी म्हणा उठताय म्हणता येत नाही नाही ना मागं उशीर झाला. खाली होती बांधलं असतो रात्री आणून कोणी कशाला कायम बांधतं मोडतात ते देतो आता हो कोणी कशाला बांधत आपण नाही पेंट बांधतात ते पुरी शाळेची आम्ही मूर्त्या अगरबत्ती घ्या पूर्ण होईल सर्वप्रथम गंधक लावलं जाईल तुला नंतर अक्षता टाकली जातील नंतर फुला वाहिले जातील बघू शकता तुम्ही पिवळ्या फुलात गेटअप पिलो वाली जाईल केवट वाटते वाडी हे वॉल पाणी सोडलं जातं मित्रांनो बघू शकता परत. होळीचं गेटअप खूपच छान आता पिवळ्या फुलांनी ही सजवलेली होळी खूपच छान दिसत आता. पुढे जे पुढचा बाजू म्हणजे तोंड थंयसर आता टीका वगैरे करून घेतल्याने फुला तर लावलेलीच असत पाणी शिंपडून त्याचं शुद्धीकरण केलं आणि आता हार लावून घेतात. आमच्या घराकडे घराकडेच आमच्या लवकर जा घराकडे ये का पुढे मुख्य ठिकाणी हार लावून घेतल्याने उजवी साईड वर घ्या पाठी जरा धावत जाणी बघ जा तू नाळ होतो नाळीतलो हे देव होळीच्या दोन्ही बाजू हार बांधा सुकानिक पण हार लावलं. आता पुढे बघूया गाराणा घालून आता सुरुवात करतले. बाबा मुंबरेश्वर मुंब्रा देवी काय खालची वाडी आपण कंपनी तुका 5-5 नारळाचा पळ ठेवल्या नसा काय सांगणार तुका करता असत जे काय शुभमुहूर्त नौका लोटता असत त्या काय तू वचन दिला असत त्याप्रमाणे खात्री करून देखव जो काय तुझो कटकार मारायच्या त्या कटकाराक 2 पानार अखेरपणा ठेवल्याने असा आपणकार आठवण करता असत त्याचप्रमाणे जो काय तुझो चाळो चाळ्याक 2 पानात आंब्याचा लाना ठेवल्याने असा जो काय केलो समनाक 2 पाना अक्षर लाना ठेवल्याने असा पुण्याक जो काय 2 पानात आंब्याचा लाना ठेवल्याने असा सटवेक 2 पाना अक्षर लाना ठेवल्याने असा जो काय झाडाचो चाळो झाडाच्या चाळ्याक 2 पानात आंब्याचा लाना ठेवल्याने असा जो काय 84 जो अधिकार मारायचा जो काय चाळो मारायचा एका 2 पाना अक्षर तांब्याचा लाना ठेवल्याने असा जे काय तुझे वशिक ब्राह्मण महाराजा एका 2 पाना अक्षर लाना ठेवल्याने असा जो काय गणपती गजानन महाराजा हे 2 पाना अक्षर लाना तुका ठेवल्याने असा जो काय ब्राह्मण देव महाराजा तुझी जी काय आठवण 2 पाना अक्षर लाना करता असत जो काय गावडे पुरुष महाराजा तुका 2 पाना अक्षर लाना ठेवलेला असा नको नाही ठेवलेले तेवढे गावडे पुरुष महाराज
महाराजा जी काय आपण काय आठवण करता असत त्याप्रमाणे तू उभं राह आणि खात्री करून देखव महाराजा. तयारी केल्याने ढकलूची होडा जर ढकलूचा असा ना तर पाण्यात तर त्यासाठी तयारी झाली बघा यांची सगळ्यांची. याचप्रमाणे बघूया कसे आहेत. सगळ्यात महत्वाचा जे मुहूर्ताचा आहे ना तोच महत्वाचा आहे. खाली ओढण्यासाठी सज्ज झाले. तरमा जी असत ना ती लाईनीत लावल्याने असत तर त्याच्याप्रमाणे आहे ना होडी लोटली जाता. तर ह्या होडा आता कसा समुद्रात लोटला जाईल ता बघूया. डिंक बघा काजीचं डिंक लावून तर्मावरती ढकलली जाते. एवढा मोठा होडा लपटायचा म्हणजेच बघा त्याचप्रमाणे घेतलं जातं. त्याचा डायरेक्शन फोडला जाता. समुद्र पाण्याच्या जवळ अगदी होडा गेला असा आणि आता हीच तयारी अगदी जोश घेतली म्हणजे अजून एका हुरूप येणारा. या अशा गोष्टी असत की खरोखर एका एनर्जी तेवढीच लागतात. त्या एनर्जी सोबत आपण आता पुढे चाललो पुढे चलाच. जशी होडी पुढे येईल त्याचप्रमाणे समुद्र अगदी हसत खेळत त्या होड्याचं स्वागत करता. इकडे बसू बस ना नानाच्या बाजू. तुझी मग चौकाची वाचायला माणूस
पूर्ण पडला कामा कधी केलास का ए चल 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 अमित वरे ये वरी आहे येते मारतले नांडेचे ये वरी बडकन दादा बोल दा आम्ही हजावर चल चल होल करायचं दा बदल चल लेख बट्टे बहिणी दारे गट्टे आई छाऊला लागा अंदे वरे रांडा गट्टे लावून ये चल इधर चल ए चल ये अंदे ये एकदम एकदम हळू आमच्या बरोबर एक साथ मारायचं ये पट्टे अरे ये बरं ये बाबू नको ये चढे थांबलं तिकडे फोटो आणले ते तुला आज आमच्या सोबड्याला फेकशील एक तर आम्ही आहे बरोबर आणले ठोकू काय येलो जाऊ दे सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे काय तो सरळ वाकडा वाकडा जाऊ नको अजिबात एक दोन तीन चार पाच सहा ओले करी असं त्याच्यावर आणि पाठीमागे इतर जण आता जाळी सोडणार आहे आणि इतर हो इकडे काय नाही ठोकूत आता अनुच्छेद होले जो आणलेले हळू मारा
फोटो व्यवस्थित येऊ काय फोटो नाव घे कोट सोडताना मारा नाव घेऊन सोडा तुझी आता सोडा चला हे आता हळूहळू आता हळूहळू चल आता जाळासोबत सुरुवात केल्याने असं समोर मारा एकदम पडा दे तुम्ही माझं बघून मारा पुढच्याला आपण बघायचा पण घ्या थोडे चार पाटे जाऊ सरळ दोन द्या दोन होल्यात काय दोन होल्यात आम्ही करतो हा मारा चौकालो खूप चांगली जागा गेड्या कशात सुटता येते का बरोबर आहे म्हटलं एकाच माणसाला लक्षात द्यावं तो माणूस तसंच ना शाप मरशा टेक्निक लय भारी आहे वारा जाऊचा प्रश्न आहे बरोबर म्हटलं आता उलट करा कोण दिसत नाही हो सगळे गेले की काय घरा एकसाथ घ्या आपलं अजून व्याचं लाईट टपलं लाईट टपलं सकाळी एकदा बाबू बाबू प्या पट्टी थोडं लागता बोलो
होड परतवले मी असं जाळा सोडत सोडत जसे आपण इला होतो तसेच पुन्हा जाळा सोडत सोडत आपण पुन्हा आता तडीक चाललो म्हणजेच किनाऱ्याक चाललो. पारंपरिक रापण ही अशाच प्रकारे असतात आणि ना तर ही निसर्गास हानिकारक आहे ना तर मग ही हैसरल्या माशांसाठी म्हणजेच जे मत्स्य जीवन असतात ना त्यांच्यासाठी हानिकारक आहे. जे आपण बोलतो सरळ सरळ भाषेत इको फ्रेंडली. तर मग ही जी जीवनाची साखळी आहे ना ती जोपासण्याचं काम ही चांगलेच करतात. याच्या उलट नुकसान देणारा जी गोष्ट असा ती असा मोठ्या ज्या बोटी असतात त्यांच्या जाळ्या म्हणजेच पर्शियन नेट हे एक निसर्गाच्या दृष्टीने किंवा आपण जर बोललो की जी साखळी असतात ती साखळी बिघडवण्याचं काम करतात. जाळा टाकून संपला आता दोरी असते. ओमकार समोर बसलो असा बघा मजा. आपले होलेकरी जे असतात तर होलेकरांका जरा आराम म्हणजेच बदली भेटले. ओंकाराक आवाज जात नाही. बांगडू पेढा जोडिया पापलेट कधीपासून गावला 2-3 गावला पण ती पापलेटाची आज भाजी काय झालं म्हणजे आज 1-2 वर्षाचे नाही हा 2-3 वर्षाचे नाही. थोडा इला आता किनारा आहे आणि पुढे तयारी बघा दिसतात किनाऱ्यावरती. आधी तिले पुढे आता होडी पकडून त्याचप्रमाणे तरपा घेतले आणि होडी तशीच जशी गेली तशी वरती घेतले. रशी धरा थोडी रशी धरा. रशी धरा
फाटला 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 लागला लागला ओढा खाली खाली बसा खाली बसा ना लाट बघा कसली गेली की काय झालं रे झाली का हा मोठा आला ना काहीतरी असते आली नाही ना पडली अरे त्याची फळी काय झाली एका लागला असणार आता जास्त त्या फळीवरती चिराडला ना पाठची तर्फा पुन्हा पुढे घेताना हाय सर आणि या बाजून ही जी उंडाली असा ना त्या उंडालीच्या बाजून बरीच जण असतात ते ढकलताना दिसतात आता थोडा बाहेर काढूचा असा हो का पुढे असा चला आता थोडा हिला किनार आहे आता थोडा घेऊन पुढेच घेऊचा म्हणजे होडा आता बाहेर काढूचा होता तर मग ही होडा बाहेर काढण्याची पुन्हा प्रोसेस जी आहे ना ती चालू झाली आता ही होडा ताण कशी आहे ती बघे आता ही तर्फांवरती चढली तर्फांवरती एकदा चढली की मग बरोबर होतं तर अशा प्रकारे आता सगळे वरती असं खाली उतरले आपण पण खाली उतरून घेऊया आणि पुढे बघूया कसं आहे ते किती मेहनत आहे ना ही बघा दिसत तर मग ही मेहनत काय एका किती कष्ट लागतात ना हे बघा आपल्या ताटात मासे असेच येतात आपण फक्त 4 पैसे देतो आणि मासे घेऊन येतो पण मग त्या माशासाठी पाठी जी मेहनत असते ना ही मेहनत बघा कशा प्रकारे असते ते सगळ्यांचे पाय बघा पण एका माणसाचे पाय चला घोडा वर घेतल्याने आता आणि घोडा वर घेतात तर मग हे घोडा सुकडे घेताना तशी चालत होतं का असत अजूनपर्यंत टाकून दे
असा जे दांडे होते ना तेच टांगला, म्हणजे ती टांगली घेतली का ती रशीन बांधली आणि मग ते पाठीन असं ते का बॅलन्स करत करत मग ते पाठी खेचण्याची जी पद्धत आहे ना ती बघा. रापण ही खेचूची असा पारंपरिक पद्धतीने केलेली ही जी मासेमारी आहे ना ती कधीच हानिकारक नाही. दुसरी टांगला घेतल्याने तकडसून बरं. हैसर आता मी ह्यांच्याशी बोलत होतोय तर मग त्यांचं नाव वगैरे विचारतं, कारण काय गोष्ट आहे ना ती पण सांगते. तुमचं नाव कसं मग? हा, सुंदर बाळू गावकर. आणि तुमचं नाव? तुम्ही आता रिटायर झाल्यानंतर मग किती वर्षानंतर इलास? आता झाली 3-3.5 वर्ष झाली. आता म्हटलं एक मजा म्हणून आपली पारंपरिक धंदो म्हणून आपलं जुनी आठवण. पण सगळ्यात पहिले जागती करायची, पुन्हा जागती झाली. पुन्हा जागती करायची. किती वर्षानंतर? आता जवळजवळ 35 वर्ष झाली. अरे वा, ग्रेट. आपण जे बोलताव ना आपली जी नाळ जोडलेली असते ना आपल्या मातीशी ती बघा. म्हणजे एवढी वर्ष सर्व्हिस वगैरे करून मुंबईत ते आपल्या पोलीस खात्यात अविरत ही तुमची सर्व्हिस किती वर्ष होती? 32 वर्ष सर्व्हिस. हॅट्स ऑफ सगळ्यांका. एक तर पोलीस खात्यात सगळ्यात पहिला, कारण मग जे आपलं रक्षण करण्यासाठी रात्रचे दिवस दिवसाचं रात्र करतात अशा बांधवांसाठी सगळ्यांसाठी एकदा हॅट्स ऑफ, सलाम असा. आणि त्याच्यात पण आता हे पुन्हा आपल्या गावाकडे येले आणि त्याच्यात पण जी पारंपरिक रापण आहे ना ती पारंपरिक रापण बघा हैसर पुन्हा उडू केली आहेत. ओढ असता गावाची ती कशी असताना ती बघा. चला टांगलांका एक 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 पाटी असे घेत चालले आहेत उडत. आता हे का बरंच टाईम जातलो. पण आता जी बघताव तर मग रापण उडू पुन्हा सुरुवात झाली असा. आता ही रापण वर येईपर्यंत बरंच मेहनत असा. आपल्या ताटात जो मासो पडता तो असंच पडत नाही, त्याच्या मागे किती लोकांची मेहनत असताना ती बघूया. तर मग ह्या मेहनतीसाठी एकदा खरोखर सलाम असा. कारण मग ह्यांनी जर ती मेहनत नाही घेतल्याने, ते जर कष्ट घेतल्याने नाही तर मग आपल्या ताटात तो मासो पडणार नाही. माझा भाग वेगळा, मी तर मग प्युअर व्हेजिटेरियनच आहे. पण मग जे मासे खातात त्यांच्यासाठी हे एक सांगणं गरजेचं आहे. कारण मग ही मेहनत दिसत नाही. पडद्यामागचे जे कलाकार असतात ना ते पडद्यामागचे कलाकार आपल्याला दिसत नाही कधी. आपल्या जसं याच्याबद्दल बोलत आहे तसंच अन्नाच्या बाबतीत असं अन्न जे मिळवणं आहे किंवा जे पिकवणं आहे त्याच्या पाठी लय मोठी मेहनत असा. तर मग हेच पडद्यामागचे कलाकार आज तुमच्यापर्यंत आणण्याचा हा प्रयत्न होतो. चला पुढे जाऊया, पुढे बघूया अजून. समुद्र किनाऱ्यावर जे पळताना दिसणारे खेकडे आहेत ना ते हे खेकडे. हे सहसा सापडत नाही, पण मग आता हैसर दिसलो म्हणून मग ते का घेतलं आपण. बघा जाळी वर येली किनाऱ्या कसा ओढून घेतल्याने. तर आता जाळी वर येली म्हणजे हैसरना मुख्य रापण चालू होतली. अशाच प्रकारे समुद्रात आतमध्ये गेलेली ही माणसा ही जाळी सरळ करूचं काम करतात. सोबतच बघा हो. पण शिव होईल वर दोन्ही टोकावर येईल. आता टोकाडचा टॉप तकडचा टॉप. चला पहिलोच रापणीचं मुहूर्त आणि पहिलोच मासो खवळी गावली होतं. खवळं मासो होतं. पुढे बघूया काय आहे ते. वाईस काय चमकताना दिसत आहे. वाईच चमकताना काय दिसत आहे.
हो बा हय पण आहे. भरपूरच लागेल. येणार येणार. कवळो मासो आहे तो. त्यातल्या त्यात एक स्क्विड सर आणि हे बऱ्यापैकी असत. हे काय असत? पापलेट असत की खापटे असत? हा चला बऱ्यापैकी आहे म्हणजे. हे बघा त्याच्यात गोडाळे भेटलेत पण मग सगळ्यात जास्त जेलीफिश असत. जेवढा आपण विचार केला होता ना त्याच्याहून तरी कमीच असं. काय आहे की याच्यात मासे कमी आणि जेलीफिश जास्त, म्हणजे झारा जे बोलता जरा जास्त सापडला होता, त्याच्यामुळे मासो कमी भेटला. पण तरी पण पहिला आपला जो मुहूर्त होता तो मुहूर्त तर झालोच. सांजेर लावते ना एकदम गाव पडत मासो गावतो कोकर गावतो. चला तर मग आपण हैसरना आता निघूया. तर जाण्याची तयारीच करूया, म्हणजेच व्हिडिओ हैसर संपवत आहे. म्हणून मग आपला रोजचं सांगणार, रोजचा मागणार आणि रोजचा करणार. मला जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो मग जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.